भक्ति तो कठीण शुळावरील पोळे, निवडे तो बडी विरढासूर, जिथे पाही तिथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची, कामावले तरे पाकाव जगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यत आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुशा, नित्य नवा देश जागृतीचा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची, विढाला 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 ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिववीर्यं चिनुतं शरण्यम्, वृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्, वंशे विभूषित करालवनीरराभा, पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यौष्टहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानाम्, तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठला 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 विठ्ठला, कुंडली गवरदा हरिठ्ठल पंढरीनाथ भगवान की पावनी ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठला 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 विठ्ठला। भक्ति तो कठीण शुळावरील पोळे, भक्ति तो कठीण शुळावरील पोळे, निवडे तो बडी विरडाशूर, जिथे पाही तिथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवंताच्या चरणारविंदे तुम्ही बसलेले सर्व संत माईबाप,
सर्वांच्या चरणारविंदी वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमेत्म्याची लाडके लढीवाळ असणारे नवे नवे हिंदू धर्माचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे वैराग्याचे महामेरू संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्ती कठीण आहे, भक्ती टिकून राहण्यासाठी चंचल अंतकरण नको आहे। भक्ती जर कधी तुम्ही एकदा भक्तीत शिरलात तर भक्ती अगोदर आपल्याला सोपी वाटते दादा, पण भक्ती कठीण आहे। भक्ती काय असते हे पटवणारा, हे समजवणारा, हे सांगणारा गोडसा चिंतनी अभंग आहे। अभंगाच्या अर्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे हे जरी तुम्हा आपल्याला सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं हे आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रम किम निमित्ताने आहे। अकारण करुणावरून आलाय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्युत विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश पांडुरंग परमेत्म्याच्या कृपाशीर्वादाने भक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराया श्री संत तुकोबराया ग्रामदेवता आदि करून सर्व संत मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वैकुंठवासी गुरुनाम गुरु मोठे बाबा विठ्ठल बाबा पण त्यांना प्रेमाने म्हणतो, बाबांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आमचे गुरुवर्य श्री हरिभक्ती परायण सुदर्शनजी दादा गोंदूर विमानतळ पाठशाळा दादांच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य प्रकाशजी महाराज शिंदखेडकर आमचे गुरुजी त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच मठाधिपती मेघश्याम महाराज शिंदखेडकर बालाजी मंदिर संस्थान यांच्या अनमोलशा मार्गदर्शनाने प्रेरणेने चालत असलेला समस्त ग्रामस्थांच्या अनमोलशा प्रयत्नाने आतोनात कष्टाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 28वे आहे का नाही? किती वर्ष झोपले का? 28वे वर्ष। आणि जास्त काय नाही, फक्त 70-75 वर्ष झालेत मला कीर्तन करून जायला इथून, नाही का? म्हणजे तुम्हाला पटलं, तुम्ही जागा आहात कीर्तनामध्ये, झोपलेत नाही, ऐका। मागच्या वर्षी देखील गुरुवर्यांच्या आदेशाने ग्रामस्थांच्या प्रेमाने ज्या गावामध्ये आम्ही लहानपणापासून असं आमच्या महाराज मंडळीसारखं आता जसं टाळ वाजवत आहेत ना तसंच आम्ही अगोदर टाळ वाजवायला इथे यायचो। अगदी या गावकऱ्यांचं जीवापार प्रेम आहे आमच्यावर, बरं का, आमच्यावर आणि आमच्या पाठशाळेवर, या मंडळीवर जीवापार प्रेम आहे। या प्रेमास्तव या गुरुवर्यांच्या आग्रहास्तव गुरुवर्यांच्या आदेशास्तव याही वर्षी मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने कोरोना जरी असला नाही का, आता तो गेला म्हणा, मोठ्या प्रेमाने सप्त्याचं आपण आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे। पण मायबाप हो, खरंच तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो, कारण काही काही गावांना सप्ते होतात बरं का दादा, खोटं सांगत नाही, काही गावांना सप्ते होतात, पण सप्ते असे होतात नुसतं मजबुरी का नाम, समजून घ्या तुम्ही। असा सप्ताह करून उपयोग नाही दादा। तुम्ही भक्ती करता, तुम्ही कीर्तन करता, देवावर उपकार करत नाही, तुमचं कर्तव्य भक्ती करणं। म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे? भजन कीर्तन केलं पाहिजे। पूर्वी काळामध्ये जे यज्ञ केल्यानंतर पुण्य भेटत होतं ते आज फक्त कीर्तन श्रवणानंतर करोडो यज्ञांचं पुण्य लागतंय। फक्त अंतकरणाने कीर्तन श्रवण केलं पाहिजे। ऐका, या कलमाडी नगरीमध्ये पुनश्च एकदा येण्याचा योग आला, तुम्ही सर्व साधू संत माईबापांच्या दर्शनाचा योग आला, हे माझं परम भाग्य आहे। आणि सप्त्याचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। तुम्ही सर्व संत मायबाप
सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। पुनश्च एकदा या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे सर्व महाराज मंडळी, सर्वप्रथम ज्यांच्या हातामध्ये जादू आहे, जादू मृदंगावर ज्यांची थाप पडताच लोक त्यांचे दिवाने होतात बरं का, असे आमचे परममित्र, आमचे ज्येष्ठ बंधू श्री हरिभक्तीपरायण आमचे भूषण दादा, भूषण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंग सेवेसाठी। तसेच ज्यांच्या आवाजामध्ये साखरेसारखा गोडवा आहे, अगदी गायन करत असताना लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात शक्ती आहे, असे आमचे गुरुवर्य श्री सतीशजी महाराज शिंदेगडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचे देखील आभार। आणि विशेष म्हणजे आमच्या शब्दाला मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन आमचे कीबोर्ड वादक आमचे राधेश्याम महाराज मेथीकर। खरं तर माईबापू, मला तरी वाटतं ते ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतोय का नाही? वाटतोय ना आनंद? ज्यांच्या हातामध्ये खरंच जादू आहे म्हणावी लागेल बरं का, हातामध्ये ज्यांच्या जादू आहे, आवाजामध्ये गोडवा आहे, लोकांना सहज मंत्रमुग्ध करतात, असे आमचे राधेश्याम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि साऊंड इज बेस्ट बट ऑपरेटर इज अ व्हेरी बेस्ट। साऊंड चांगला आहे, ऑपरेटर जर कधी खराब असला ना, किती लाखोचा साऊंड असू द्या, किती करोडोचा साऊंड असू द्या, कीर्तन असो किंवा काही कार्यक्रम असो, रंग येऊ देत नाही। पण अगदी आपल्याला किती प्रमाणामध्ये इको पाहिजे, सर्व गोष्टी ज्यांना माहीत आहेत आणि गोड अशा पद्धतीने या ठिकाणी जे साऊंड सिस्टीम सेटिंग करत आहेत आमचे बंटी दादा असतील, मयूर दादा, नाव विसरलो मी, कसं आहे वयामानानुसार तेवढं तर होईलच, आमचे मयूर दादा असतील। आणि विशेष म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी शिकलो, श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा, आमच्या पाठशाळेतील सर्व विद्यार्थी मंडळी, अगदी एवढ्या पोराला तरी काय कळेल त्याचं कपडे कसे धुवावेत, राहावं कसं, खावं कसं, अगदी सर्वच गोष्टी एकदम डिसिप्लिन म्हणून राहणं। जगामध्ये वावरायचं असेल तर डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं आहे बरं का दादा। आणि नाही जास्त, मी तरी तुम्हाला सांगतो, आमच्या पाठशाळेमध्ये पोरगा नाही जास्त शिकला, डिसिप्लिन तरी शिकतो आमच्या पाठशाळेतील सर्व विद्यार्थी मंडळी। आणि विशेष म्हणजे आमचे भैया भाऊ जे या कीर्तनाचं व्हिडिओ शूटिंग यूट्यूबला अपलोड करतात। खरं तर मला तरी वाटतं बरं का, या भैया भाऊंच्या चॅनलमुळे अनेक लोकांना, ज्या म्हाताऱ्यांना कीर्तनाच्या गावाला जाता येत नाही, ज्या लोकांना कीर्तन दुर्लभ आहे, त्यांना देखील कीर्तनाची संधी, कीर्तन ऐकण्याचा लाभ आमच्या भैया भाऊंनी प्राप्त करून दिलेला आहे। आमच्या भैया भाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार। आणि एकदा आमच्या सर्व महाराज मंडळीसाठी, आमच्या साऊंड सिस्टम वाल्यांसाठी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। आता जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी, माळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, कीर्तनाला आलेले, जे कधी कीर्तनाला येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, आणि ज्यांना माहिती आहे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सप्त्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी देखील घरी खाट्यावर पालथी पडले ते, अशा सर्वांच्या चरणी दंडवत घालतो आणि आपल्या सेवेकडे ओढतो। विठाला अभंग जर कधी पाहिला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा, भक्तीच्या बाबतीत चिकित्सिक पद्धतीने मीमांसा करणारा गोडसा चिंतनी अभंग आहे। काही लोक म्हणतात महाराज भक्ती हा श्रद्धेचा विषय आहे, त्या ठिकाणी चिकित्सेला वाव नाही आहे, पण हे बरोबर नाही का? कारण ज्ञान, योग, सारव्य, कर्म इत्यादी ग्रंथांची जशी ऋषीमुनींनी मीमांसा करून, विचार करून सिद्धांत स्थिर केले, तसेच श्री नारद, श्री शांडिल्य इत्यादी संतांनी
सूत्रग्रंथ रचून भक्तीचा सांगोपांग पद्धतीने विचार केला. आणि दुसरं म्हणजे भक्तीचे प्रकार अनेक आहेत. भक्ती एक नाही आहे, भक्तीचे प्रकार अनेक आहेत. मग त्यातून खरा कोणता हे निवडून यथार्थ मार्गदर्शन जगाला हे संतच करत असतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत मार्गदर्शन करतात. भक्ती भावे आम्ही बांधलासे गाठी साधावे तो हाटी ध्यारे कोणी. आता सर्वांना जरी साथ घालतात तरी प्रश्न निर्माण होतो. सर्वांना साथ घालतायत पण कोणी या शब्दाने अधिकार या ठिकाणी सुचवलाय. लक्षात नाही का? साथ घालतात पण कोणी या शब्दाने ध्यारे कोणी. शेवटी कोणत्या शब्दाचा वापर आहे? कोणी या शब्दाचा. मग व्यवहारामध्ये जर कधी पाहिलं तर वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे अधिकारी असतात बरं का. लक्षात नाही का? आरोग्य विषयक जर कधी बाबतीने विचार केला तर आरोग्याच्या विषयामध्ये डॉक्टर हे अधिकारी असतात. कायदेविषयक सल्ला जर कधी घ्यायचा असेल तर वकिलांकडे जावं लागतं. वकील मात्र कायदेविषयक सल्ल्यामध्ये अधिकारी आहे. बिल्डिंग जर बांधायची तर इंजिनियरकडे जावं लागेल. त्याचप्रमाणे परमार्थात देखील अनेक अनेक शास्त्रकार हे अधिकारी आहेत. परमार्थामध्ये अनेक शास्त्रकार अधिकारी आहेत. ज्याप्रमाणे पगार देण्यास मालक हा स्वतंत्र आहे. पगार देण्याच्या बाबतीत मालकाचा अधिकार आहे पण तो खर्चावा कसा हे मात्र त्या पगार घेणाऱ्याच्या हातात आहे. त्या बाबतीत मात्र तो एकटा स्वतंत्र आहे. तुम्हाला जर कधी कर्म त्याचे प्रकार फल विधी निषेध पर्याय हे जर कधी जाणून घ्यायचं असेल, या बाबतीत जर कधी तुम्हाला जिज्ञासा असेल तर जैमिनींना शरण जाणे, अगत्य प्रकृती, पुरुषादी तत्वांचा विवेक करणे, यासाठी आपल्याला सांख्यशास्त्र पाहिलं पाहिजे. मग सांख्यशास्त्र काय म्हणताय का? सांख्यस्य वक्ता कपिलः परमर्षि सउच्यते हिरण्यगर्भयोगस्य वक्ता नान्य पुरातनः. सांख्यस्य वक्ता कपिलः हिरण्यगर्भयोगस्य. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेवांना हिरण्यगर्भ म्हणतात. लक्षात नाही का? सर्वात प्रथम ब्रह्मदेवांनी योग सांगितलाय. ब्रह्मदेवांनी योग सांगितला त्यानंतर तो पतंजलींना प्राप्त झाला. आणि योग जर कधी शिकायचा असेल, योगशास्त्रांचा अभ्यास जर करायचा असेल तर पतंजलींना मात्र गुरु मानावं लागतं. तसंच जर बारकाईने विचार केला, सूक्ष्म चिंतन जर कधी केलं तर अनुमान प्रमाणांची माहिती व प्रमाण प्रमेयांची लक्षणे हे योगशास्त्रानुसार जाणून घ्यावीत. लक्षात नाही का? एवढंच नव्हे दादा, तर कनाद ऋषी यांनी परमाणुवादासारख्या सूक्ष्म चिंतनाची दिशा या जगाला दाखवली आहे. मग शेवटच्या सिद्धांतापर्यंत जाण्यासाठी मात्र भगवान व्यासांच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हावंच लागतं. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. मग हे जसं त्या त्या विषयाचा अधिकारवाणीने उपदेश करतात, त्याच प्रकारे भक्तीचा सर्वांगाने विचार करण्यासाठी संत हे प्रमाण आहेत. संत या जगाला भक्तीच्या बाबतीत उपदेश करत असतात. मग एखादं साधन जर कधी सांगायचं असेल दादा तर त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, त्याचे अधिकारी कोण आहेत, एवढंच नव्हे तर त्याचं प्रयोजन काय आहे हे पाहणं सर्वात महत्वाचं आहे. मग भक्ती हे साधन जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आता अभंगामध्ये आपला प्रवेश होतोय. भक्ती साधन सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय भक्ती साधन सांगतात. मग सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो, भक्ती नेमकी आहे तरी कोण? भक्ती माहिती तुम्हाला? ऐका, श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे. उत्पन्ना द्रविडे साहम
वृद्धिं कर्नाटके गता क्वचित् क्वचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता। भक्ती माता म्हणते मी भक्ती माझा दक्षिण राज्यामध्ये दक्षिण मध्ये माझा जन्म झाला। उत्पन्ना द्रविडे साहम, मी द्रविड राज्यामध्ये जन्माला आली आणि भ्रमर करत करत संपूर्ण जगात मी पसरले। वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकेमध्ये कर्नाटक जे राज्य आहे त्या कर्नाटकामध्ये मी थोडीशी मोठी झाली। तदनंतर महाराष्ट्रामध्ये गेली, महाराष्ट्रामध्ये माझा सन्मान झाला। अनेक राज्यांमध्ये मी फिरली पण काही काही ठिकाणी माझी दुर्दशा झाली। मग भक्ती, या भक्तीचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। मग महाराज पहिलं आपण पाहिलं भक्ती आहे तरी कोण। दुसरा जर बारकाईने विचार केला तर भक्तीचं लक्षण काय, सर्वांच्या पाठातलं प्रमाण सांगतो ऐका। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची। सर्वात सोपं लक्षण सांगतात जगद्गुरु तुकोबराय, ऐका ना। तुम्ही जे प्रेम संसारावर करतात ना दादा, जे प्रेम तुम्ही संसारावर करतात तेच प्रेम जर तुम्ही देवाला लावलं तर देव तुमचा निश्चित होईल। हे सर्वात मोठं भक्तीचं लक्षण आहे। पण आपण करतो काय दादा? आज तुम्ही इथं आलात, मला सांगा तुमचं चित्त इथं आहे का घराकडे? काही काही लोक तुम्हाला सांगतो बरं का, एक म्हातारी कीर्तनामध्ये बसली होती। कीर्तनामध्ये बसलेला असताना मी 2 तास त्या म्हातारीचं निरीक्षण केलं दादा, ऐका। 2 तास त्या म्हातारीचं निरीक्षण केलं। त्या म्हातारीची एकच क्रिया चालली होती, अशी करायची ती म्हातारी। मला आलं हसू। मी कीर्तन संपल्यानंतर त्या आजीला भेटलो, म्हणलं आजी तुम्ही असं असं काय करत होता कीर्तनामध्ये? अरे बाबा म्हणले घराला कुलूप लावून आली होती, पक्क लागलं का नाही ते पाहत होती। आता मला सांगा, ही जर भक्ती करतोय तर काय भक्ती केल्याचा उपयोग आहे का? नाही दादा, भक्ती केल्याचा उपयोग नाही। तुकोबरायांचं प्रमाण आपण पाहिलं, कोणतं प्रमाण पाहिलं आपण? हेची थोर भक्ती। कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया, संसाराची माया सोडा, संसारावरची माया देवावर लावा। पण आपण काय करतो, इथं आल्यानंतर बरं का काही काही लोक घरी भानगड झाली बायकोची इथं दाखवतात। बरं इथं दाखवू नका, इथं व्हिडिओ शूटिंग चालू आहे बरं का, जरा हसरा चेहरा ठेवा। त्या निमित्ताने का होईना हसलं पाहिजे। संकल्पावी माया संसाराची, संसार जो माई बापू, संसारामध्ये जर अडकला तर सोडवेना तेव्हा माय बाप। या संसारामध्ये अडकूच नका। मला असं म्हणायचं नाही तुम्ही संसार करू नका, वाक्याकडे लक्ष द्या। हा, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा। संत काय म्हणतात, जगातल्या कुठल्याच संतांनी असं सांगितलं नाही की संसार सोडा आणि भक्तीच करा, नाही। संसार हे करा आणि भक्ती हे करा। पण संतांची अवस्था वेगळी होती। संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। भाऊ मांडी घालून बस। मग संसारावरची माया तुम्ही देवावर लावा। मग एकच आहे का महाराज भक्तीचं लक्षण? नाही दादा, ऐका। ज्ञानोबराय पुढे सांगतात, जे जे भेटीभूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणे माझा। या जगामध्ये तुम्हाला कोणताही प्राणी भेटू द्या, त्या प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये माझा अंश आहे। माईबापू माझ्या नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, गाढवात देव दिसला संतांना। ज्या वेळेला कुत्रा पोळी घेऊन, म्हणजे देव पोळी घेऊन पडत होता, हा नामदेव महाराजांचा दृष्टिकोन आहे। लक्ष देऊ नाही का? ज्या वेळेला नामदेवराया जेवायला बसले त्या पोळीला तूप लावलेलं नव्हतं। ती पोळी घेऊन तो कुत्रा, म्हणजे ती देव पळाले। नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्या देवा मागे त्या कुत्र्या मागे पडू लागले। ए देवा काय पडतोयस? ती कोरडी पोळी कशी खाशील? तूप लावून खा। जे जे भेटीभूत तया मानिजे भगवंत, त्याला तुम्ही देव माना। हे सर्वात मोठं लक्षण आहे भक्तीचं। पण आपण करतो काय, आपल्याला आपल्या मायबापात देव दिसत नाही, कुत्र्यात कुठे दिसणार आहे दादा? काही काही बादर काय करता माहिती का तुम्हाला? कुत्रा जर कधी घरी आला भाकर खाण्यासाठी, त्याला काय आता तेच काम आहे, तो करतोच ते प्रामाणिकपणाने करतो।
कुत्रा दारावर आलाय, काही काही बहादर हातामाग असं पाठीमाग काठी ठेवतात, एका हातात भाकर घेतात. सापडतात ना असे नर, सापडतात ना. एका हातात भाकर आहे, दुसऱ्या हातात काठी आहे. कुत्र्याने भाकर खावी, तो आला तेवढ्यात असं बदडतात त्याला, तो कधीच त्या माणसाची पायरी चढून जात नाही. मग ज्ञानोबा सांगतात, जे जे भेटी भूत. तुम्ही प्रत्येक भूत म्हणजे जीव, भूताला, या जीवाला भूताची उपमा आहे. जे जे भेटी भूत तया माणी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. एवढंच नव्हे दादा, तर ज्ञानोबा तिथं थांबत नाही, अजून ज्ञानोबा सांगतात, परितेची ऐसी भक्ती परजन्य सुटिका जैसी. धरावा चुनियाणारीसी गतीची नोहे. ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात, त्यांना मध्ये कोणतं बंधन आहे का? नाही. जसे ते वरून सुटतात तसे जमिनीवरच पडतात. त्याच प्रकारे माझा जीवलक भक्त जर असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव जर असेल, तर तो मला मिळत असतो. हे भक्तीचं लक्षण आहे. मग दादा, भक्तीचं लक्षण जर कधी तुम्ही आपल्या डोक्यात उतरवलं तर निश्चित तुम्हाला भक्ती कळेल. तिसरा प्रकार काय, लक्ष नाही का? तिसरा प्रकार या अभंगामध्ये येतोय, भक्तीचे प्रकार किती आहेत. आता भक्तीचे प्रकार जर बारकाईने विचार केला तर भक्ती 9 प्रकारची आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे, ऐका. आणि तुकोबरा देखील एके ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुची शुद्ध. एवढंच नव्हे, नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी. आता श्रीमद भागवतामध्ये कसं वर्णन आहे त्याचा आपण विचार करू, ऐका. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनं. बारकाई नाही का दादा, निश्चित कळेल तुम्हाला. सर्वात पहिली भक्ती सांगितली आहे श्रवणं. देवाच्या गुणगानांचं श्रवण करा, देवाच्या गुणगानांचं श्रवण करा. दुसरी भक्ती आहे कीर्तन. तिसरी भक्ती आहे स्मरण. तिसरी भक्ती सांगितली स्मरण. चौथी भक्ती सांगितली पद सेवा. देवाच्या पायाची सेवा केली पाहिजे. पाचवी भक्ती सांगितली आहे त्या भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अनेक भक्तांनी भक्ती केली, अनेक संतांनी भक्ती त्या देवाची केली. 9 प्रकारे भक्ती केली, ऐका. पाचवी भक्ती सांगितली जाते दास्य भक्ती, वंदन भक्ती. सहावी भक्ती सांगितली जाते अर्चन म्हणजे पूजन भक्ती. 7वी भक्ती सांगितली जाते दास्य भक्ती. 8वी भक्ती त्या भगवान परमात्म्याशी सख्य ठेवणे. आणि 9वी भक्ती त्या देवाला आत्मनिवेदन करणे. हे 9 प्रकार भागवतामध्ये सांगितले जातात. पण या 9विधा भक्तीचा जर कधी बारकाईने विचार केला दादा, या 9विधा भक्तीचा जर वेगळा काही विचार केला तर पहिल्या ज्या 3 भक्त्या आहेत, लक्ष देऊन ऐका, श्रवण, कीर्तन आणि स्मरण, या 3 भक्त्यांमध्ये नाम प्रधान आहे. लक्ष देऊन ऐका, या 3 भक्त्यांमध्ये नाम प्रधान आहे. दुसऱ्या 3 भक्त्या भगवान परमात्म्याची पदसेवा, वंदन आणि देवाची पूजा, या 3 भक्त्यांमध्ये देवाचं रूप प्रधान आहे. तिसऱ्या 3 भक्त्या सांगितल्या जातात दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन भक्ती. या 3 भक्त्यांमध्ये देवाचं भाव प्रधान सांगितलंय. देवाची भक्ती ही भाव प्रधान आहे या 3 भक्त्यांमध्ये. मग बारकाईने विचार करा, नाम बरोबर रूप बरोबर भाव, नाम अधिक रूप अधिक भाव बरोबर काय होतं? भक्ती आहे. आणि संत देखील सांगतात, संत काय म्हणतात?
या भगवान परमेत्मेच्या नामस्मरणाचा आपल्याला लागलेला हा छंद आहे, त्याला भक्ती म्हणतात. त्या भगवान परमेत्मेची जर तुम्ही नित्य अंतःकरणाने पूजा कराल, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान, म्हणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, जर भक्ती करायची असेल तर अशी भक्ती करा. नाहीतर आपण भक्ती कशी करतो दादा? अशी भक्ती, स्वार्थापोटी भक्ती आपल्याला आपण करतो, पण देवाला तशी भक्ती मात्र कधीच आवडत नाही हो. म्हणून देवाला जर पूजायचं असेल तर शुद्ध अंतःकरणाने त्या देवाचं आपण भजन केलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगितलंय नवविधा भक्ती आहे. प्रकार पडतो तिसरा, नवविधा भक्ती. भक्तीचे प्रकार किती आहेत? 9 आहेत. ऐका, श्रीमद भागवत महापुराणामध्ये 9 भक्तीमुळे कुणाकुणाचा उद्धार झाला ते ऐका. 9 भक्तीमुळे श्री विष्णू स्मरणे परीक्षित भवद्वीयास कीर्तने, प्रल्हाद स्मरणे तदिंद्र भजने, लक्ष्मी पृथु पूजने, अक्रूर स्वभिवंदने च हनुमान, अक्रूरस्त्वभिवंदने च हनुमान, अक्रूरस्त्वभिवंदने च हनुमान, दास्य सख्ये च अर्जुना, सर्वास्मात्मनिवेदेन बलिरे भूत कैवल्यमीशां समम्. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्तीमुळे कुणाचा उद्धार झाला? श्री विष्णू श्रवणे परीक्षित. लक्ष नाही का? भगवान विष्णूंच्या श्रवणामुळे राजा परीक्षिताचा उद्धार झाला. दुसरा लक्ष नाही का? भवद्वीयासकी कीर्तने. नारद मुनी, शुकाचार्य यांचा उद्धार भगवंताच्या कीर्तनामुळे झालाय. नारद मुनींचा उद्धार जर बारकाईने पाहिला, थोडक्यात सांगून पुढे जातो ऐका. नारद मुनी हे आपल्या आईसोबत एका संन्याशांच्या आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी होते. आता संन्यासी जास्त वेळ कुठे टिकत नाही. त्या संन्याशांच्या आश्रमामध्ये नारद मुनी राहायचे. ते लहान असताना ते नारद मुनी त्या संतांची फार सेवा करायचे. त्यांची आई देखील त्यांची सेवा करायच्या. मग त्या संतांचं खाल्लेलं उष्ट जे असायचं चांगलं नारद मुनी खायचे नाही. जे त्या संतांचं उष्ट आहे ते नारद मुनी ग्रहण करायचे. आणि फार दिवस झाले ते संत आता निघाले. नारद मुनी सांगतात, बाबा मला पण तुमच्या सोबत न्या ना, मला इथं सोडू नका, या जगामध्ये तुम्ही मला सोडू नका. त्यावेळेला त्या संतांच्या कीर्तनामुळे, त्या संतांच्या भजनामुळे नारद मुनीवर हा परिणाम झाला आणि नारदाचा नारद महर्षी झाले. भवद्वीयासकी ही कीर्तने. कीर्तन भक्तीमुळे भगवान शुकाचार्य आणि नारद यांचा उद्धार झाला. तिसरी भक्ती प्रल्हाद स्मरणे तदिंग्र भजने. प्रल्हादाचा उद्धार कशामुळे झाला? भगवंताचं नित्य स्मरण आणि लक्ष्मी पृथु पूजने. देवाच्या पायाची सेवा माता लक्ष्मीने केली. माता लक्ष्मीचा उद्धार झाला. देवाची अर्धांगिनी झाली दादा. एवढंच नव्हे तर राजा पृथु म्हणून एक राजा, त्यांनी सतत देवाची पूजा करावी. त्या पूजन भक्तीमुळे पृथ्वीराजाचा उद्धार झाला. आणि एवढंच नव्हे तर दास्य भक्तीमुळे हनुमंतांचा उद्धार झाला. सख्य भक्तीमुळे अर्जुनांचा झाला. आणि आत्मनिवेदन भक्तीमुळे त्या बलिराजाचा उद्धार झाला. विठाला विठाला मग दादा अशी 9 प्रकारची भक्ती श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीमुळे 9 जणांचा उद्धार झालेला आपल्याला दिसून येतोय. पण दादा भक्ती करायची ना, या 9 मधून कोणतीही एक भक्ती करा. ज्याप्रमाणे एखादा दोरा असेल, दोरा
एखादा दोराला अनेक तागे त्याच्यामध्ये विस्कटलेले असतात, गुंडाळलेले असतात, अथवा एखादा कापड घ्या, कापड, त्या कापडामध्ये वस्त्राचे अनेक सूत्र असतात, पण त्याचं स्वरूप काय असतं? एकच असतं. दादा त्याचप्रमाणे भक्त्या अनेक आहेत, पण त्याचं स्वरूप, ते भक्तीचे प्रकार अनेक आहेत, पण भक्तीचं स्वरूप मात्र हे एकच आहे, आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याची अंतःकरणाने प्रीतीने भक्ती करणे. पण आपण करतो काय दादा? तुम्हाला सांगतो ऐका. काही काही लोक काय करतात? स्वार्थापोटी भक्ती करतात. झालं काय, एक ब्राह्मण भाव होते, पुजारी भाव. त्या पुजाऱ्यांनी एका मंदिरामध्ये आपला मुक्काम केलेला होता. त्यांनी विचार केला, जर या मंदिराचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा तर एखाद्या मंत्र्याला, एखाद्या आमदाराला बोलवावं लागेल. आमदार आले, मंत्री आले, आपण त्यांच्याकडून पैसे काढायचे, थोडेफार मंदिराला लावायचे आणि थोडेफार आपल्या खिशात टाकायचे. मग त्यांनी निश्चय केला. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांना कळवलं, यात्रा भरवली आहे, समस्त लोक आलेत, हत्ती घोडे पालख्या सर्व आलेत, हटली आहेत सर्व, अगदी गर्दीच गर्दी झाली. आणि त्या परिसराचे आमदार आले. त्या परिसराचे आमदार आले, जसे आले बुट काढले, मंदिराच्या पायऱ्या चढले आणि मंदिरामध्ये शिरले. मंदिरामध्ये शिरले, त्यांनी आपल्या खिशातनं जास्त नाही, किती काढले पाहिजे होते? किती काढले पाहिजे होते? हा, एखादा लाख रुपये तर काढला पाहिजे होता, आहे का नाही? पण त्या आमदाराने किती रुपये काढले? 1.25 रुपये काढले. 1.25. हा, 1.25 रुपया काढला आणि देवासमोर ठेवला. आमदार इकडे गावामध्ये सरपंचाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले. त्या आमदाराने जेवणाचा कार्यक्रम इकडे पार पाडला. या पुजाऱ्याने विचार केला, या 1.25 रुपयामध्ये आपण देवाला काय द्यायचं, आपण काय घ्यायचं? प्रश्न निर्माण झाला. बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या. मग त्या पुजाऱ्याने तो रुपया आपल्या मुठीत दाबला, ओट्यावर उभा राहिला आणि आरोळ्या मारायला लागला. ऐका, हो ऐका, आपल्या परिसरातल्या लाडक्या आमदार साहेबांनी मंदिरासाठी एक अनमोल वस्तू देव केलेली आहे, त्या वस्तूचा मला लिलाव करायचा. आता लोक म्हणू लागले, आमदाराने दिली आहे. एखादी हिऱ्याची अंगठी असेल, सोन्याची अंगठी असेल, काय असेल दुसरं. एक म्हणायला लागला 5,000, 10,000, 20,000, 50,000, 60,000, 1 लाखापर्यंत बोली गेली. बोली वाढत चालली. तो काय आपला दही अंडी नांडीला होता का? 101 आणि 201 असं चालत नाही. ऐका, 1 लाखापर्यंत बोली आली. आमदाराची गाडी गावातून आली. आमदाराने पीएला विचार, म्हणले, पीए काय झालं? पाहुणे लवकर, कशाची गर्दी गोळा केली आहे पुजाऱ्याने? पीए गेला आणि पीएने सांगितलं, म्हणले, आमदार साहेब असा असा कारभार चाललाय. त्या आमदाराला कळालं, जर आपण गेलो नाही तर भांड फुटल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या वेळेस जर मत मागायला गेलो तर मत दूरची गोष्ट आहे, चप्पल दिल्याशिवाय राहणार नाही. आमदार धावत धावत गेला, हे पुजाऱ्या बोली कुठपर्यंत आली आहे? म्हणले, आमदार साहेब 1 लाखापर्यंत आली आहे. म्हणले, ऐक पुजाऱ्या, तुला 1.25 लाख रुपये देतो, पण मूठ मात्र उघडायची नाही. तेव्हापासून म्हण पडली बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची. ही भक्ती दादा आपली, याला स्वार्थी भक्ती म्हणतात. नवविधा भक्तीमध्ये अनेक प्रकारच्या भक्त आहेत, पण त्यांच्यातले आपल्याला एकही येत नाही. तिसरा प्रकार पडतोय, भक्तीचे प्रकार किती आहेत? भक्तीचे प्रकार कोणकोणते आहेत? का रे भाऊ, अय मांडी घाल ना, तू का तमाशा माबर ना? का रे, अय तू पाय लांब करून बसतोय, कीर्तनात बसलोय आपण. हा, तूच इथला शेत का तुम्हाला गाव? हा, ऐका, जरा शिस्तीत बसा बर का. आता चौथा प्रकार पडतोय, भक्तीचे अधिकारी कोण आहेत? भक्तीचे अधिकारी कोण आहेत? लक्ष नाही का? रामायणामध्ये भक्तीचे अधिकारी सांगितले जातात.
धन्य राम कथा श्रुतौ च हनुमान वाल्मीकि भूकीर्तने सीता संस्मरणे तथैव भरतः श्रीपादुका सेवने पूजायां शबरी प्रणाम करणे लंकाधिपो लक्ष्मणो दासे सखे कतोर्कजोप्युपरिहित प्राणो जटायु स्वयं। नवधा भक्तीमुळे नवधा भक्तीचे अधिकारी कोण आहेत लक्ष देऊन ऐका। श्रवण भक्तीचे अधिकारी स्मरण भक्तीचे अधिकारी सीता माता सांगितले आहेत। श्रवण भक्तीचे अधिकारी हनुमंतराया सांगितले। कारण ज्या ज्या ठिकाणी भगवान परमेश्वराचं नामस्मरण होते देवाची कथा होते त्या त्या ठिकाणी स्वतः हनुमंतराया उपस्थित राहतात गुप्त रूपामध्ये आणि त्यांनी देवाकडून तसा वरही मागून घेतलेला आहे। यत्र यत्र कथालोके विचरेषु प्रतिर्शुभा तत्र तत्र गतिर्वेषु श्रवणार्थ दैवही। ज्या ज्या ठिकाणी कथा होते त्या त्या ठिकाणी भगवान हनुमंतराया उपस्थित राहतात। आता दुसरी भक्ती आहे कीर्तन, देवाचं कीर्तन करणं, देवाचं भजन करणं। कीर्तन भक्तीचे अधिकारी आहेत महर्षी वाल्मिक। कारण देवाचं नामस्मरण करता करता कीर्तन करता करता त्यांना समाधी लागली, त्यांच्या अंगावर वारुड उभं राहिलं। एवढी त्यांनी शुद्ध अंतःकरणाने देवाचं कीर्तन केलं, देवाचं स्मरण केलं। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्। त्या भगवान परमेश्वराचं नामस्मरण केलं। स्मरण भक्तीचे अधिकारी माता सीता। कारण अशोक वाटिकामध्ये देवाचं सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये स्मरणच चाललं होतं। चौथी भक्ती आहे पदसेवा। पदसेवेचे अधिकारी कोण? भरतजी, ज्यांनी 14 वर्ष भगवान परमेश्वराची पादुका ठेवून राज्य केलं पण त्या सिंहासनावरती बसले नाही, याला पदसेवा म्हणतात। 6वी भक्ती सांगितली जाते वंदन। वंदन भक्तीचा अधिकारी विभीषण सांगितले जातात। दास्य भक्ती लक्ष्मणांना सांगितलं जातं आणि तदनंतर सख्य भक्ती भगवान परमेश्वराशी सख्य ठेवणं हे जटायूंनी केलं, सुग्रीवांनी केलं आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन ते जटायूंनी केलं। असे 9 प्रकारचे अधिकारी भक्तीचे अधिकारी रामायणात सांगितले जातात। मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात भक्ती ही अनेक प्रकारची आहे पण ती भक्ती स्वरूप तिचं एकच आहे। एक राजा होता, लक्ष देऊ नये का, त्या राजाने मोठा लोखंडाचा सूळ उभा केलाय। त्या सुळावरती एक पूर्णाची पोळी ठेवली। तिकडे कोण बोलतंय? अरे तिथे येऊ का? त्या लोखंडी सुळावर त्या राजांनी एक पूर्णाची पोळी ठेवली, लक्ष नाही का, पूर्णाची पोळी ठेवली आणि नगरामध्ये दवंडी दिली आहे, त्यांच्या राज्यामध्ये दवंडी दिली। जो कोणी या सुळावर चढून पूर्णाची पोळी काढून आणेल त्याला जो इनाम पाहिजे तो दिला जाईल। म्हणजे मुंह मांगा इनाम त्याला म्हणतात नाही का। अनेक आले, अनेकांनी प्रयत्न केले पण तो सूळ कसा होता माहिती आहे का, माशी जरी बसली तरी ती माशी खाली पडायची, एवढा तो चिक्कन होता। आणि एवढ्या चिक्कन सुळावर चढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि त्याला बारीक तीक्ष्ण कोण होते, जर हात लावला तर हातातून रक्त येतंय, असा तो सूळ उभा केलाय। अनेकांनी प्रयत्न केले पण एकाकडूनही ते शक्य झालं नाही। पण एक वीर आला, त्या वीराने ती पुरणपोळीही काढली आणि त्या सुळावर चढूनही दाखवलं। मग हा दृष्टांत पाहिल्यानंतर, हा दृष्टांत दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे, भक्ती ही फार कठीण आहे पण लाखोंमधनं करोडोंमधनं एखादा व्यक्ती येतो तो त्या भक्तीचा अधिकारी असतो किंवा तो या भक्तीमधून निघून जाणारा शूर असतो। अभंगाचं पहिलं चरण भक्ती ते कठीण दुरावलीला पोळी, भक्ती ते कठीण दुरावलीला पोळी, भक्ती ते कठीण दुरावलीला पोळी,
आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजव जरा। कहते हैं गाना अगर जुबान से हो तो उसे धंधा कहते हैं, गाना अगर जुबान से हो तो उसे धंधा कहते हैं, गाना अगर गले से हो तो उसे आलसीपन कहते हैं, लेकिन गाना अगर दिल से हो तो उसे भगवान की भक्ति कहते हैं, उसे भगवान की भक्ति कहते हैं। आणि अशा गाण्याला देवाची भक्तीच म्हणता येणार दादा। ही साधना आहे, ही पूजा आहे। हे सहजासहजी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकत नाही। दादा करोड रुपये खर्च करा, मला सांगा करोड रुपये खर्च केल्यानंतर तुम्ही एकट्याने असा आनंद लुटू शकता का? तुम्ही नाही। एकट्या माणसाने सप्ताह केला, एकट्याने मृदंग वाजवला, गायन केलं, आनंद शक्य नाही। एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला। ऐका तुकोबराय सांगतात भक्ती म्हणजे शुळावरील पोळीप्रमाणे आहे। लाखोंमधून एखादा व्यक्ती येतो, तो या भक्तीमध्ये तरुण जातो, ते संतच असतात, लक्ष नाही का? त्याला शूर म्हणतात। जगद्गुरु तुकोबराय निवड येतो बळी विरळा शूर। एखादाच व्यक्ती हे कार्य करू शकतो, हे प्रत्येकाच्या सामर्थ्यात नाही आहे। मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा रे, भक्ती करत असताना तातडी नको। पाया बिना भिंत तातडीची। पाया जर बांधला नाही, नुसती भिंत बांधली महाराज तर किती दिवस टिकेल? जास्त वेळ टिकणार नाही। त्याचप्रमाणे भक्तीचं पण असतं। भक्तीमध्ये भक्तीला 4 दोष मात्र बाधक आहेत बरं का। 4 कारणांनी भक्ती कच्ची राहते। ऐका, एक फल कामना, उपाय कामना, एक व्यभिचार आणि चौथं दंभ, असे 4 प्रकार आहेत। या 4 कारणांमुळे भक्ती मात्र कच्ची राहते। फल कामनेने जर भक्ती करत असाल तर देव तर दूरची गोष्ट आहे, भक्तीही करणार नाही तुम्हाला। फल कामनेने कधीही देवाची पूजा करू नका। भक्तीचा खरा अधिकारी तोच आहे। भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। ज्यांना देवाशिवाय काहीच आवडत नाही अशी भक्ती करा ना, त्या संतांसारखी। त्या संतांनी भक्ती केली ना दादा, तुम्हाला मी सांगितलं असेल कदाचित, मागच्या कीर्तनामध्ये पण सांगितलं असेल।